एथ स्टँडर्डमध्ये आपण पाहत आहोत क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स. त्याच्यामध्ये काही रिव्हिजन आपण पाहिली. त्या रिव्हिजनमध्ये या ठिकाणी आपण ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा त्याच्याविषयी माहिती घेतली. ते सुद्धा आपण काय केलं, कन्स्ट्रक्ट केला. तो ते दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या नियमानुसार, दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आपण या ठिकाणी काय केलं, ट्रायंगल ड्रॉ केला. तर त्यानंतर आपल्याला पाहायचं क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल विषयी बघा, लक्षात घ्या की क्वाड्रिलॅटरल म्हणल्यानंतर 4 साइड्स आल्या, 4 अँगल आले आणि 2 डायगोनल्स आले. म्हणजे एकूण त्या क्वाड्रिलॅटरलमध्ये 10 एलिमेंट्स आहेत. त्या 10 एलिमेंटपैकी कोणतेही 5 किंवा काही ठराविक असे 5 एलिमेंट जर माहीत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल काय करता येतो, कन्स्ट्रक्ट करता येतो. मग त्याचे काय केलं, आपल्याला 4 प्रकार दिले. पुरे 4 प्रकार दिले. 4 प्रकारानुसार आपण काय केलं, प्रॅक्टिस सेट 8.1 मध्ये काय केलं, क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट केलं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं की त्यांचे टाईप आणि त्या क्वाड्रिलॅटरलचे टाईप आणि त्या टाईपची किंवा त्या क्वाड्रिलॅटरलची काय करायची आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टीज पाहिजे. मग आता पहिला टाईप दिला रेक्टँगल. आता कुणाला म्हणायचं रेक्टँगल बघायला. रेक्टँगल इफ ऑल साइड्स angles, if all angles of a quadrilateral are right angle, it is called a rectangle. त्याला काय म्हणतो आपण, रेक्टँगल. म्हणजे ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही अँगल जे आहेत ते अँगल जर राईट अँगल असतील तर त्या क्वाड्रिलॅटरला आपण काय म्हणतो, रेक्टँगल. बघा लक्षात आहे. या पद्धतीमध्ये इथं काय केलं आपण, ABCD हा काय केला, क्वाड्रिलॅटरल घेतला आणि त्या ABCD या क्वाड्रिलॅटरलचे चारही अँगल काय घेतले या ठिकाणी जर 90 डिग्री असतील तर आपण त्याला काय म्हणतो, त्या क्वाड्रिलॅटरलला म्हणतो कोणता, रेक्टँगल. बघा लक्षात, कोणता म्हणायचं, त्याला रेक्टँगल असं म्हणायचं. या पद्धतीमध्ये काय म्हणायचं, रेक्टँगल. आता त्या रेक्टँगल विषयी आपल्याला काय केली, माहिती सांगितली. काय माहिती सांगितली की त्याची प्रॉपर्टी सांगितली. काय प्रॉपर्टी बघा लक्षात, प्रॉपर्टीज म्हणून आपण त्याला प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी, तर आता या रेक्टँगलची प्रॉपर्टी काय दिली बघा लक्षात द्या की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे जे अपोजिट साइड म्हणजे AB ची अपोजिट साइड कोणती, DC. म्हणजे AB आणि DC या दोन्ही ज्या अपोजिट साइड्स आहेत त्यांची जी लेंथ आहे ती लेंथ कशी आहे, इक्वल आहे. जर याचं मेजरमेंट आपण ABचं म्हणलं 5 सेंटीमीटर तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे DCचं मेजरमेंट सुद्धा किती आहे, 5 सेंटीमीटर. कारण दोन्ही मेजरमेंट अपोजिट साइड आहेत. कोणाच्या आहेत, रेक्टँगलच्या. रेक्टँगलच्या अपोजिट साइड असल्यामुळे त्या कॉन्ग्रुएंट आहेत. आणि कॉन्ग्रुएंट कोणाला म्हणतो की ज्या साइडची लेंथ इक्वल असते त्यांना काय म्हणतो आपण, कॉन्ग्रुएंट असं म्हणतो. त्यानंतर AD ही साइड आहे. त्या AD ची अपोजिट साइड कोणती आहे, BC. मग AD जर या ठिकाणी 4 सेंटीमीटर असेल, 2 सेंटीमीटर असेल तर BC सुद्धा किती असते, 4 सेंटीमीटर किंवा काय म्हणता येईल त्याला, 2 सेंटीमीटर. मग हे 2 सेंटीमीटर म्हणलं जे 2 सेंटीमीटर म्हणावं लागते. 5 सेंटीमीटर तर ही काय असते, 5 सेंटीमीटर. म्हणजे अपोजिट साइड आहे, त्या अपोजिट साइड असल्यावर त्या कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. आता त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी पाहावं लक्षात घ्या. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता ह्याची जी डायगोनल्स आहे, डायगोनल या पद्धतीमध्ये हे यांना म्हणतो आपण डायगोनल्स. बरं, अपोजिट वर्टेक्स आपण ज्यावेळेस जॉईन करतो त्यावेळेस तो जो सेगमेंट आहे
त्या सेगमेंटला आपण काय म्हणतो डायगोनल. असे डायगोनल किती 2 आहेत बरोबर. क्वाड्रिलॅटरल डायगोनल किती 2 आहेत म्हणजे इथं डायगोनल कोणता झाला AC आणि दुसरा कोणता झाला BD. पण AC आणि BD हे जे डायगोनल्स आहेत ते डायगोनल्स हे कसे तर कॉन्ग्रंट आहेत. कशामध्ये की रेक्टँगल मध्ये. म्हणजे AC ची जर लेंथ आपण 6 सेंटीमीटर म्हणलं तर BD ची लेंथ सुद्धा किती असली पाहिजे 6 सेंटीमीटर असली पाहिजे. म्हणजे डायगोनल्स आर कॉन्ग्रंट और लेंथ ऑफ डायगोनल्स आर इक्वल इन रेक्टँगल बरोबर. आणि त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघा लक्षात द्या. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल डायगोनल्स ऑफ रेक्टँगल bisect each other. Bisect each other. बघा आता 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीवर आधारित आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी एक्झाम्पल गणित काय करायचे सॉल्व्ह करायचे. मग काय झाले बघा लक्षात. रेक्टँगल म्हणलं की ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही अँगल काय असतात 90 डिग्रीचे असतात, राईट अँगल असतात, त्याला म्हणलं आपण काय रेक्टँगल. त्या क्वाड्रिलॅटरला काय म्हणलं आपण रेक्टँगल. आता या रेक्टँगल मध्ये आपल्याला काय सांगितलंय की अपोजिट साइड्स आर इक्वल. म्हणजे AB अँड DC sides are equal, their length is equal. Then AD and BC this opposite side, therefore they are congruent. बरोबर. म्हणजे त्या काय त्या ठिकाणी कॉन्ग्रंट. AD आणि BC कॉन्ग्रंट आहेत. AB आणि DC हे काय कॉन्ग्रंट. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. Then diagonals of rectangle are also congruent. Diagonals of rectangle are also congruent. AC and BD are diagonals of quadrilateral or rectangle ABCD. Therefore, AC and BD are congruent. Diagonals of rectangle are congruent. आणि diagonals of rectangle bisect each other बघा लक्षात. आता हे दोन्ही डायगोनल एकमेकांना काय होतात या पॉइंट मध्ये काय करतात इंटरसेक्ट करतात. आणि हे इंटरसेक्ट केल्यानंतर ते काय करतात एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे 2 पार्ट तयार होतात आणि असे 2 पार्ट करत ते काय होतात इक्वल होतात. म्हणजे जर याची जर लेंथ आपण 6 सेंटीमीटर तुम्हाला म्हटलं AC ची तर ही किती होते 3 सेंटीमीटर. हे किती होईल 3 सेंटीमीटर. आता AC जर 6 सेंटीमीटर असेल तर BD सुद्धा किती झाला 6 सेंटीमीटर झाला. आणि त्यांच्यामुळे सुद्धा या ठिकाणी हे जे 2 BD डायगोनलचे काय होतात या ठिकाणी 2 पार्ट होतात ते सुद्धा दोन्ही पार्ट काय इक्वल होते. म्हणजे थोडक्यामध्ये या डायगोनल हे काय होतात त्या ठिकाणी बायसेक्ट होतात. त्या डायगोनलचे 2 काय होतात अर्धे अर्धे या ठिकाणी काय होतात भाग होतात किंवा 2 इक्वल पार्ट काय होतात तयार होतात. या पद्धतीमध्ये काय केले आपल्याला रेक्टँगल विषयी माहिती दिली. त्यानंतर आपण पाहू दुसरा आपला क्वाड्रिलॅटरल कोणता स्क्वेअर. बघा स्क्वेअर कोणाला म्हणताय इफ ऑल साइड्स and all angles of quadrilateral, all sides and all angles of quadrilateral are congruent. It is called स्क्वेअर. बघा क्वाड्रिलॅटरलचे जर सगळ्या साईड सगळ्या म्हणजे किती 4 साईड चारही साईड कशा असतात कॉन्ग्रंट असतात आणि चारही अँगल कॉन्ग्रंट म्हणजेच काय 90 डिग्री. तर अशा प्रकारचा जो क्वाड्रिलॅटर असतो त्या क्वाड्रिलॅटरला आपण काय म्हणतो या ठिकाणी स्क्वेअर असतो. बघा लक्षात द्या. या पद्धतीमध्ये हा 90 अँगल हा 90चा आणि हा 90चा याला PQRS आपण म्हणतात. तर या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटर आहे त्याच्या सर्व साईड कशा कॉन्ग्रंट आहे आणि अँगल सुद्धा कसे कॉन्ग्रंट म्हणजेच किती 90 डिग्रीचे. म्हणून हा जो क्वाड्रिलॅटर आहे त्याला काय म्हणतो आपण स्क्वेअर असतो. म्हणजे स्क्वेअर कुणाला म्हणायचं लक्षात आलं आपल्याला की ज्या क्वाड्रिलॅटरलच्या चारही साईड इक्वल आहेत आणि चारही अँगल राईट अँगल आहे. बरोबर आहे. अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरला आपण काय म्हणलं स्क्वेअर असतं. आता त्याचे प्रॉपर्टी आपल्याला काय काय प्रॉपर्टी बघायला लागते की डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रंट. 1 नंबरची प्रॉपर्टी बघा डायगोनल्स ऑफ स्क्वेअर
आर कॉन्ग्रुएंट. ते काय तर कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी पाहता, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर म्हणजे ही जी प्रॉपर्टी रेक्टँगल मध्ये आहे तीच प्रॉपर्टी काय केली या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर मध्ये केली. त्यानंतर नुसते आता बायसेक्ट आहेत का, तर डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे बघा लक्षात, या दोन्ही मधला फरक काय की हे जे डायगोनल्स आहेत हे डायगोनल्स कसे येतं कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे पी आर आणि क्यू एस हे डायगोनल कसे येतं कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे याची जर लेंथ आपण 4 सेंटीमीटर घेतली आणि क्यू एस ची लेंथ सुद्धा किती होणार आहे 4 सेंटीमीटर होणार, कारण की हे डायगोनल्स कसे येतं कॉन्ग्रुएंट आहेत, एकाच लेंथचे आहे. म्हणून पी आर ची लेंथ 4 सेंटीमीटर म्हणलं तर क्यू एस ची सुद्धा काय म्हणावं लागते आपल्याला ठिकाणी 4 सेंटीमीटर असं म्हणलं. त्यानंतर डायगोनल बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजेच काय करतात, अर्धे अर्धे भाग करतात. म्हणजे हा 2 सेंटीमीटर झाला, हा 2 सेंटीमीटर, हा 2 सेंटीमीटर, हा 2 सेंटीमीटर आणि हा 2 सेंटीमीटर. म्हणजे जसं आपलं रेक्टँगल मध्ये आपण डायगोनल विषयी घेतले प्रॉपर्टी, तीच प्रॉपर्टी काय होईल इथं स्क्वेअर मध्ये येईल. फक्त आता ह्याच्यामध्ये थोडा बदल काय की डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे यांच्यामधला जो होणारा जो अँगल आहे हा अँगल किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा असतो. पण असं रेक्टँगल मध्ये आहे का, असं रेक्टँगल मध्ये नाही. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर हे रेक्टँगल मध्ये नसतात, त्याचे हे वेगळे अँगल असतात. तर इथं आपल्याला या ठिकाणी परफेक्ट त्यांच्या मधला जो अँगल आहे तो स्क्वेअर मध्ये काय होतो या ठिकाणी राईट अँगल होतो. म्हणून त्यांना काय म्हणतात या ठिकाणी परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि त्यानंतर 4 नंबर बघा लक्ष द्या, डायगोनल बायसेक्ट टू द काय अपोजिट अँगल्स. डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. आता डायगोनल काय करतात की हे जे अपोजिट अँगल म्हणजे पी या अँगलचा अपोजिट अँगल कोणता आहे आर आहे, क्यू या अँगलचा अपोजिट अँगल कोणता एस आहे. म्हणजे हे डायगोनल काय करतात, जे अपोजिट अँगल्स आहेत त्या अपोजिट अँगल्स काय करतात बायसेक्ट करतात. म्हणजे यांच्यामधलं जे अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे 45 डिग्रीचा. हा अँगल कितीचा 45 चा, हा सुद्धा 45 चा, कारण की हा पूर्ण 90 चा आहे. आणि या डायगोनल मुळे काय झाला तो बायसेक्ट झाला, त्याची सुद्धा काय झाले या ठिकाणी अर्धे अर्धे या ठिकाणी भाग झाले. म्हणजेच हे सगळे अँगल हे किती होतात 45 डिग्रीचे काय होतात अँगल होतात. या पद्धतीमध्ये रेक्टँगल कोणाला म्हणलंय की ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही अँगल काय असतात राईट अँगल असतात, तो क्वाड्रिलॅटरल हा कोणता असतो रेक्टँगल असतो. आणि ज्या क्वाड्रिलॅटरलचे चारही साइड कॉन्ग्रुएंट असून अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, तो जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याला काय म्हणतात आपण स्क्वेअर असतो. आता रेक्टँगलची प्रॉपर्टी काय सांगितली की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, diagonals of rectangle are congruent and diagonals of rectangle bisect each other. आता ह्याची जर प्रॉपर्टी जर आपण पाहिली तर तीच प्रॉपर्टी सेम आहे, थोडा बदल होतो. काय बदल होतो बघा लक्षात द्या की डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट इच अदर अँड डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे स्क्वेअर मध्ये डायगोनल हे काय असतात परपेंडिक्युलर असतात, एकमेकांना काय असतात ते परपेंडिक्युलर असतात. आणि डायगोनल हे काय करतात अपोजिट साइड काय करतात त्या ठिकाणी अपोजिट अँगल काय करतात बायसेक्ट करतात. या पद्धतीमध्ये आपण कोणाविषयी माहिती घेतली रेक्टँगल आणि स्क्वेअर विषयी. आता तिसरी जी टाईप आहे आपली ती तिसरी टाईप कोणती पहा लक्षात द्या की रोम्बस विषयी माहिती घ्यायची. आता हा रोम्बस घ्यायचा आपला 3rd नंबर रोम्बस. आता रोम्बस कुणाला म्हणायचंय बघा लक्षात द्या, इफ ऑल साइड्स ऑफ quadrilateral are of equal length, it is
chord rhombus. All sides of quadrilateral are equal length. म्हणजे सगळ्या ज्या क्वाड्रिलॅटरलच्या सर्व साइड्स काय असतात, इक्वल असतात. त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी रोम्बस असं म्हणतो. म्हणजे या PQRS किंवा काय म्हणतो या ठिकाणी DEFG बरोबर. DEFG या पद्धतीमध्ये काय केला, क्वाड्रिलॅटरल घेतला आणि या क्वाड्रिलॅटरलचे जे चारही साइड्स आहेत त्या चारही साइड्स कॉन्ग्रुएंट झाल्या म्हणजे तो क्वाड्रिलॅटरल काय झाला या ठिकाणी रोम्बस झाला. त्याला काय म्हणतो आपण, रोम्बस. आता याच्याविषयी काय प्रॉपर्टी महत्त्वाची बघायला लक्ष द्या. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बघा लक्ष द्या, याचे अपोजिट अँगल काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कोणाचे, रोम्बसचे. रोम्बसचे अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर डायगोनल विषयी काय माहिती, तर डायगोनल्स बायसेक्ट opposite angles of rhombus. Opposite angles of rhombus. बघा, opposite angles are congruent. कोणाचे, रोम्बसचे. diagonals bisect opposite angles of rhombus. आणि त्यानंतर थर्ड नंबर, diagonals bisect each other and they are perpendicular to each other, and they are perpendicular to each other. बघा, अपोजिट अँगल्स ऑफ आर कॉन्ग्रुएंट. बरोबर. कशामध्ये, रोम्बस मध्ये त्यांच्या अपोजिट अँगल्स हे काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल्स बायसेक्ट अँगल ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ काय, रोम्बस. म्हणजे डायगोनल काय करतात, त्यांचे जे अपोजिट अँगल आहेत ते अपोजिट अँगल काय करतात, या ठिकाणी बायसेक्ट करतात. म्हणजे समजा आपण डी हा अँगल किती डिग्रीचा, 120 डिग्रीचा घेतला तर एफ हा अँगल सुद्धा किती डिग्रीचा होतो, 120चा. कारण की डीचा अपोजिट अँगल कोणता झाला, एफ हा झाला. आता काय झालं, हा जो डायगोनल आहे तो डायगोनल काय केला, त्या डी आणि एफला बायसेक्ट केलं. म्हणजेच हा किती झाला, त्या ठिकाणी 120 म्हणजे 60 आणि हा 60चा झाला. हा सुद्धा किती झाला, 60 आणि हा 60चा झाला. आता हा 120 म्हणण्यानंतर हा कितीचा असेल, 120 म्हणण्यानंतर हा झाला 60चा म्हणण्यानंतर यांची सुद्धा काय झाली, 30 डिग्रीची झाली. हे जे अँगल झाले ते कितीचे, 30 डिग्रीचे. आलं लक्षात. म्हणजे त्यांनी काय केलं, त्याला बायसेक्ट केलं. आणि त्यानंतर काय म्हणलं, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. इथं सुद्धा काय होतात, डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात. आणि नुसते बायसेक्ट करत नाही तर ते कसे असतात, ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. अशा पद्धतीमध्ये आपल्याला रेक्टँगल, स्क्वेअर आणि रोम्बस या क्वाड्रिलॅटरल विषयी काय केले, या ठिकाणी माहिती सांगितली. कुणाला म्हणायचं रेक्टँगल, कुणाला म्हणायचं क्वाड्रिलॅटरल, ते आपल्याला काय केलं या ठिकाणी सांगितलंय. आणि त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सुद्धा काय केली, या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आता या प्रॉपर्टीचाच यूज करून आपल्याला वापर करून काय करायचंय, प्रॅक्टिस सेट 8 काय करायचं, 2 सोडवायचे. आता ही प्रॅक्टिस सेट 8.2 सोडवत असताना आधी काय करायचं बघा, लक्षात घ्या. ही प्रॅक्टिस सेट 8.2 सोडवत असताना काही या ठिकाणी रेक्टँगल आणि स्क्वेअर आणि रोम्बस आपल्याला काय करायचं, या ठिकाणी ड्रॉ करायला सांगितले. मग पहिलं बघा, लक्षात घ्या, त्यातलं 8.2 मध्ये ड्रॉ अ रेक्टँगल, ABCD such that length AB is equal to 6 centimeter and length BC is
आता हा आपल्याला घेत असताना बघा लक्ष द्या, आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की रेक्टँगल काय करायची रफ फिगर आपण काढून घेऊ. या पद्धतीमध्ये त्याची काय केली रफ फिगर काढून घेतली. हा रेक्टँगल आपण घेतला, रेक्टँगल दाखवला, त्याच्यामध्ये जी काय आपल्याला माहिती दिली त्या माहितीच्या आधारे काय करायचं, हा जो आहे अँगल हा किती डिग्रीचा असला पाहिजे, 90 डिग्रीचा असला पाहिजे. हा ए बी सी डी या पद्धतीमध्ये किंवा इथं ए बी सी आणि काय ए डी असतं. ए बी हे 6 सेंटीमीटर आहे आणि बी सी हे किती आहे 4.5 सेंटीमीटर आहे. बरं आहे. मग आता लक्ष द्या की आपण 6 सेंटीमीटर पहिल्यांदा काय करू या ठिकाणी घेऊन हे 6 सेंटीमीटर 1 2 3 हे 0 पासून सुरुवात केलं हे 6 पर्यंत 1 2 3 हे 6 सेंटीमीटर काय केली या ठिकाणी आपण साईड घेतली ए बी 6 सेंटीमीटर. बरं आता त्यानंतर आपल्याला काय करायचं की हे जे अँगल आहे हे अँगल 90 डिग्री आता दिलेत का आपल्याला नाही, कारण की प्रॉपर्टीनुसार तुम्हाला माहिती की हा रेक्टँगल असल्यामुळं त्यांची हे जे अँगल आहे हे अँगल किती डिग्रीचे 90 डिग्रीचे असले पाहिजे. म्हणून काय करू आपण इथं 90 डिग्रीचा काय करायचं या ठिकाणी अँगल काढायचा आहे. ए वरती प्रोटेक्टर ठेवायचं आहे, 90चा अँगल काढायचा. बी वरती प्रोटेक्टर ठेवून सुद्धा काय करायचं आहे 90चा अँगल काढायचा. आणि हे दोन्ही काय करायचं आपण या ठिकाणी जॉईन केलं. हा 90चा अँगल घेतला आणि इकडं हा 90चा अँगल या पद्धतीमध्ये हे काय झालं आपले 90चा अँगल. बरं आता त्यानंतर काय सांगितलंय की आपल्याला बी सी हे किती आहे 4.5 सेंटीमीटर सांगितले. बी सी जर 4.5 असेल तर ए डी सुद्धा किती आलं 4.5 सेंटीमीटर. बी सी जर 4.5 असेल तर ए डी सुद्धा किती असते 4.5 म्हणजे 4 नंतरची 5वी लाईन या पद्धतीमध्ये आपण काय करू कंपासमध्ये घेऊ आणि इथं त्याला काय करायचं आहे हे मार्किंग घ्यायचं आणि मार्किंग घेऊन या पद्धतीमध्ये आता इथं सुद्धा काय होईल इथं मार्किंग आपल्याला घ्यावं लागेल आणि हे दोन्ही काय करायचे या ठिकाणी ड्रॉ करायचे. बघा लक्ष द्या दोन्ही आपल्याला या ठिकाणी सारखे घ्यायचे, कारण का की दोन्ही जे आहेत ते अपोजिट साईड आहे कशा त्यांच्या इक्वल असल्यामुळं ए बी जर 6 सेंटीमीटर दिली आणि बी सी जर 4.5 सेंटीमीटर दिले असेल तर ए डी सुद्धा किती असणार आहे 4.5 सेंटीमीटर, कारण अपोजिट साईड आहे कसे कॉन्व्हेंट आहे. म्हणजे काय केलं मी बघा लक्ष द्या पहिल्यांदा ए बी आपण ड्रॉ केली स्केलच्या सहाय्यानं 6 सेंटीमीटर. रेक्टँगल असल्यामुळं ए आणि बी हा अँगल किती 90 डिग्रीचा, तो 90 डिग्रीचा घेतला. नंतर कंपासमध्ये 4.5 हा डिस्टन्स घेऊन त्या 90 अँगलवरती काय केलं आपण या पद्धतीमध्ये दोन्ही ठिकाणी काय केलं मार्किंग केली. का मार्किंग केली दोन्ही ठिकाणी 4.5 आणि या अपोजिट साईडचे आणि अपोजिट साईडच्या इक्वल असतात म्हणून काय केलं या ठिकाणी आपण ए बी याला काय म्हणलं आपण सी आणि इकडे काय म्हणायचे डी या पद्धतीमध्ये ए बी सी डी हा काय होतो या ठिकाणी आपल्याला क्वाड्रिलॅटरल मिळतो. कोणता रेक्टँगल मिळतो. बरोबर. आता त्यानंतर सेकंड नंबर ड्रॉ स्क्वेअर. आता स्क्वेअर ड्रॉ करायचं. ड्रॉ स्क्वेअर WXYZ with side 5.2 सेंटीमीटर. मग इथं सुद्धा आपण काय केली एक रफ फिगर घेतली स्क्वेअर काढला. आता या पद्धतीमध्ये काय केलं इथं स्क्वेअर घेऊ आपण. स्क्वेअर घेतला त्याची जी डिस्टन्स आहे त्याची जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला बघा किती दिली 5.2 सेंटीमीटर. बरे याला म्हणलं WXY काय जे सगळ्या लेंथ कशा त्यांच्या सारख्या आहेत. एक 5.2 म्हणल्यानंतर बाकीच्या सर्व कशा असल्या पाहिजे 5.2 आणि त्यांच्यामधले जे अँगल आहेत ते अँगल कसे असले पाहिजे 90 डिग्री. बरं मग आता इथं आपण लिहून टाकू. आधी पहिल्यांदा स्केलच्या सहाय्यानं काय करायचंय 5.2 डिस्टन्स घ्यायचंय. इथं 5.2 आपण डिस्टन्स घेऊ. हे 0 पासून 1 2 3 4 5 आणि 5 नंतरची दुसरी लाईन आपण घेतली या पद्धतीमध्ये त्याला आपण 5.2 बनलो आणि हा सेगमेंट जो आहे
ही जी साईड आहे ती साईड कोणती घेतली आपण एक्स वाय आणि याचं डिस्टन्स घेतलं 5.2 सेंटीमीटर. लक्षात. आता जसं रेक्टँगलमध्ये हा 90चा अँगल असतो तसं स्क्वेअरमध्ये सुद्धा काय तो 90चे अँगल असतात. म्हणून एक्स हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा आहे. एक्स हा अँगल जो आहे तो किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा. मग एक्स हा अँगल काय करू आपण इथं 90 डिग्री. हे 0 10 20 30 हे काय 90. तसंच वाय हा अँगल सुद्धा किती आला ना आपल्याला 90च घ्यायचा. जसं रेक्टँगल आपण काढला त्याच पद्धतीमध्ये इथं सुद्धा काय करायचं स्क्वेअर काढायचं. बरं आधी पहिल्यांदा स्केलनं 5.2 घेतलं, एक्स हा अँगल 90चा घेतला आणि वाय हा अँगल सुद्धा काय 90चाच आपल्याला घेऊन टाकायचा. हा वाय हा अँगल काय केला 90 डिग्रीचा घेतला. बरं हे दोन्ही 90 डिग्री घेतले. रेक्टँगलमध्ये काय केलं आपण 4.5 साईड घेतली तर आपल्याला इथं काय करायची साईड तर तीच आहे आपली किती 5.2 कारण साईड ही काय इक्वल आहे. मग 5 नंतरची जी दुसरी लाईन आहे ती दुसरी लाईन घ्यायची आणि काय करायचं वायवर कंपास टोक ठेवून या पद्धतीमध्ये काय करायचं इथं मार्किंग करायची. बरं या पद्धतीमध्ये काय केलं आपण इथं मार्किंग केली आणि हा जो ही जी साईड आहे ती साईड काय करायची आपण या ठिकाणी घेतली आणि हे दोन्ही काय करायचे मार्किंग जोडायचे म्हणजे आपला क्वाड्रिलॅटरल काय होतं या ठिकाणी पूर्ण होतं. डब्ल्यू एक्स वाय जे. बरं कोणता डब्ल्यू एक्स वाय आणि काय झेड सर्व साईड कशा आहे त्याच्या इक्वल आहेत. चारही अँगल काय होतात 90 डिग्रीचे होतात. म्हणजे दोन्ही सारखंच आहे लक्षात घ्या. रेक्टँगल आणि स्क्वेअरमध्ये फक्त यांच्यामध्ये अपोजिट साईडच्या इक्वल आहेत. म्हणजे या ठिकाणी 6 सेंटीमीटर ही 4.5 आणि हे चारही साईड काय आहेत 5.2 आणि दोन्ही रेक्टँगल आणि स्क्वेअरमध्ये आपल्याला काय करायचं आहे 90चा अँगल काढायचा. बरोबर. आता त्यानंतर थर्ड नंबर आपण घ्यायचा आहे या ठिकाणी ड्रॉ रोम्बस. रोम्बस KLMN such that KLMN such that its side is 4 centimeter and measurement of angle K is equal to 75 डिग्री. बघा आता याचा यूज कसा करायचा पहा. या ठिकाणी आपला रोम्बस दिलाय त्याची साईड दिली आपल्याला 4 सेंटीमीटर म्हणजे रोम्बस म्हणल्यानंतर ऑल साइड्स कशा आहेत इक्वल आहेत म्हणजे सगळ्या साईड ह्या कशा असल्या पाहिजेत इक्वल असल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण काय करू सगळ्या साईड त्याच्या काय करू इक्वल KLMN. बरं या पद्धतीमध्ये आपण काय केला हा क्वाड्रिलॅटरल घेतला रोम्बस. त्याला काय नाव दिलं इथं KLM आणि काय म्हणतो KLMN हा काय केला या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल घेतला. याची साईड किती आहे 4 सेंटीमीटर. तर हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे 75 डिग्रीचा. बरं आता हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आपल्याला माहीत नाही परंतु प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय करायचं तो माहीत करून घ्यायचा आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा लक्ष द्या. क्वाड्रिलॅटरल KLMN काही थोडं आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहून काढणार. क्वाड्रिलॅटरल KLMN इज रोम्बस. कोणता आहे तो रोम्बस. मग रोम्बस असल्यामुळं मेजरमेंट ऑफ अँगल K is equal to measurement of angle M is equal to 75 डिग्री. बरोबर आहे. K आणि M हे कोणते अँगल आहेत अपोजिट अँगल्स आहेत. K आणि M हे कोणते अपोजिट अँगल्स आहेत आणि अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट म्हणून याचं जर 75 असेल तर M चं सुद्धा किती झालं 75. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल L is equal to measurement of angle L is equal to आपण काय करू x डिग्री घेऊ.
बरोबर काय घ्यायचं आपल्याला एक्स डिग्री. कशामुळे लिहिलं आपण अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल कोण बरोबर आहे. कारण की के एल एम एन हा रोम्बस आहे आणि के एम हे काय अपोजिट अँगल्स आहेत म्हणून त्यांचं मेजरमेंट हे 75 तर हे सुद्धा किती झालं 75. पण ह्या दोन्हीचं मेजरमेंट आपल्याला माहित नव्हतं. रेक्टँगल मध्ये माहिती होतं आपल्याला चारीचं मेजरमेंट चारी अँगलचं 90 90 स्क्वेअर मध्ये चारी अँगलचं मेजरमेंट 90 90. पण ह्याच्यामध्ये तसं आपल्याला परफेक्ट सांगता येतं का नाही कारण की मेजरमेंट हे वेगवेगळे. मग आता फक्त अपोजिट अँगल्स आर इक्वल म्हणून के जर 75 असेल तर एम हा सुद्धा किती झाला 75. एन आणि एल हे आपण गृहीत धरलं की त्यांचं मेजरमेंट किती आहे एक्स आहे. ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल सम ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. बरोबर नाही हे पाहिलं आपण की क्वाड्रिलॅटरलच्या सगळ्या अँगलची बेरीज ही किती असते 360 डिग्री असते. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल मेजरमेंट ऑफ अँगल के प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एल प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एम प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल टू 360 डिग्री. के एल एम एन ह्या चारही अँगलची बेरीज काय आहे ठिकाणी 360. त्याच्यातला हा किती आहे के हा 75. एल हा आपण गृहीत धरला किती एक्स डिग्री. एम हा किती झाला 75 आणि एन हा गृहीत धरला आपण एक्स डिग्री आणि ही टोटल बेरीज किती 360. आता 75 म्हणजे 150 आणि एक्स म्हणजे किती झालं 2x डिग्री इज इक्वल टू 360. मग 2x डिग्री इज इक्वल टू या ठिकाणी काय करणार 360 मायनस हे 150 म्हणजे 2x इज इक्वल टू किती झालं बघा लक्ष द्या 210 किती झालं यांचं सबट्रॅक्शन 200 किती झालं 10. 60 मधून 50 मायनस गेले 10 आणि 3 मायनस 1 किती झालं 2 म्हणजेच x इज इक्वल टू 210 अपॉन किती झालं 2. x इज इक्वल टू 105 डिग्री आणि x हे जर 105 डिग्री असेल तर मेजरमेंट ऑफ अँगल एल इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल टू किती झालं 105 डिग्री. महत्वाचं बघायला आलं लक्षात. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला चारही अँगल माहित झाले चारही साईड माहित झाल्या. आता आपल्याला काय करता येईल हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो क्वाड्रिलॅटरल काय करतो त्या ठिकाणी ड्रॉ करता येईल. काय करणार पहिल्यांदा या ठिकाणी पाहू आपण की 4 सेंटीमीटरची आपल्याला एक काय करायची साईड घ्यायची. के एल साईड आपण म्हणू त्याला 4 सेंटीमीटर. ही 4 सेंटीमीटरची आपण काय घेतली या ठिकाणी के एल ही साईड घेतली याला म्हणून आपण के एल किती सेंटीमीटर बघा 4 सेंटीमीटर. आता के हा जो अँगल आहे तो अँगल किती डिग्रीचा दिला आपल्याला 75. मग के वरती कंपास प्रोटेक्टर घ्यायचा आपला आणि काय करायचंय हा के हा अँगल किती डिग्रीचा काढायचा 75चा 10 20 30 40 50 60 70 आणि हे 75. बघा लक्ष द्या काउंट करत असताना नीट काउंट करा. हा के हा पॉईंट घेतला आपण त्याच्यावरती प्रोटेक्टर ठेवलाय. आता झिरो कोणतं घ्यायचंय तर ह्या दुसऱ्या साईडला राईट हँड साईडला आपल्याला काय दुसरा पॉईंट दिलाय. इकडं आहे काय पॉईंट इकडं काही लाईन आहे का नाही त्याच्यावर इकडचं झिरो घ्यायचा का आपल्याला नाही घ्यायचा तर झिरो कोणता घ्यायचा हा घ्यायचा आणि झिरो घेऊन ते काउंट करा 10 20 30 40 50 60 70 आणि त्यानंतर 5 आहे म्हणजे त्या ठिकाणी 75. तर 75चा काय केला या पद्धतीमध्ये आपण अँगल काढला. जरा हा अँगल काढला 75 डिग्री. आता त्यानंतर हा एल हा अँगल दिलाय तुम्हाला किंवा आपण काढला. आता एल हा अँगल किती डिग्रीचा आहे 105. मग एल वरती काय करायचंय प्रोटेक्टर ठेवायचं. या ठिकाणी एल वर प्रोटेक्टर ठेवून एल हा 105चा घ्यायचा आहे. आता झिरो हा घ्यायचा का आपल्याला नाही
कारण की लेफ्ट हँड साईडला दुसरा पॉईंट आहे आपला, म्हणून 0 इकडचं काउंट करायचे. 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 आणि 105. म्हणजे कुठेही या ठिकाणी 105 येणारा अँगल हा कोणता आला पाहिजे, ऑप्टिव्हिज अँगल आला पाहिजे. म्हणून या पद्धतीमध्ये काय करू, इथं 105 हे घेऊ. बरं, असं घ्यायचं. आता काय सांगितलं आपल्याला की चारही बाजू कशा आहेत, इक्वल आहेत. म्हणजे केएलचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स हे काय असलं पाहिजे, एलएमचं असलं पाहिजे. म्हणून हा झाला आपला एम हा पॉईंट. आणि के एलएमचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स कुणाचं असलं पाहिजे, के एनचं असलं पाहिजे. म्हणून हा पॉईंट आपण एम हा पॉईंट घेतला आणि याला काय म्हणून आपण एन, आणि हे दोन्ही जॉईन केले की बरोबर आपल्याला काय मिळतो, या ठिकाणी रोम्बस मिळतो. लक्षात घ्या काय मिळतो आपल्याला, रोम्बस. म्हणजे हा झाला के एल एम एन, हा रोम्बस झाला. इथं 75 डिग्री, हा झाला 105, हा 75 आणि हा 105 डिग्री. या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी काय करायचं, रोम्बस काढायचा. हे रोम्बस काढत असताना फक्त एवढं आपल्याला काय माहीत करून घेणं गरजेचं आहे की हा जो अँगल आहे दुसरा आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. तो प्रॉपर्टीनुसार आपण माहीत करून घेतला. कारण की आपल्याला रोम्बसची प्रॉपर्टी काय माहिती, अपोजिट अँगल्स हे काय असतात, रोम्बसचे कॉन्ग्रंट असतात. म्हणून हा के जर 75 असेल तर एम सुद्धा किती, 75. फक्त आपल्या एन आणि एल विषयी माहिती नव्हती, तर एन आणि एल आपण कोणता गृहीत धरला, एक्स डिग्रीचा गृहीत धरला. आणि सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ही 360 यानुसार त्याची मांडणी करून एक्सचं मेजरमेंट काढलं आपण 105 डिग्री. त्याच्यावर एल आणि एनचं मेजरमेंट आपल्याला 105 डिग्री मिळालं. आणि हा काय केला आपण, या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला. आता त्यानंतर आपल्याला 4 नंबर 5 आहे, 6 आणि 7 हे काय केलं, आपले एक्झाम्पल दिले. हे सर्व एक्झाम्पल आपल्याला युजिंग प्रॉपर्टी काय करायची, सर्व काय करायचे या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. आणि त्यानंतर अजून एक टाईप आपली राहिली कोणती, पॅरलोग्राम, ट्रॅपेजियम आणि काईट. तर त्याची सुद्धा आपण काय करणार, पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत.